लोकलचा दरवाजा बंद करण्यास सांगितल्यानं एकाची चाकू भोसकून हत्या तर चाकूनं वार केल्यानं मयंक लोहार नावाच्या तरुणाचा मृत्यू। अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यानची काल रात्री 10 वाजताची ही घटना। लोकलचा दरवाजा बंद करण्यास सांगितल्यामुळे दोन प्रवाशांमध्ये झाला होता वाद। लोकलमध्ये प्रवाशावर चाकू हल्ला करून त्याची हत्या करणाऱ्या हल्लेखोराचा सीसीटीव्ही समोर। हल्लेखोर या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर आल्याचं लोकलमध्ये चढल्याचं सीसीटीव्ही समोर। हत्या करून दारूच्या नशेत पावसात चालत जातानाचे ही सीसीटीव्ही TV9 मराठीच्या हाती। प्रिंट अस्पष्ट होती, फॉन्टही लहान होता। वाचन करताना एक चूक घडली, दिलगिरी व्यक्त करतो। लिहून दिलेली मराठी चुकीची वाचल्याच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण। विधानसभा अध्यक्षांना मराठी वाचता येत नाही हे गंभीर। नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षांच्या पदावरून दूर करा। मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वतीनं या ठिकाणी जनतेची माफी मागावी। राऊतांचा हल्लाबोल। राहुल नार्वेकर बाहेरील राज्यातून आलेले नाहीत, मराठी येत नसेल तर क्लास लावा। खासदार सुप्रिया सुळेंची टीका। तर नार्वेकरांकडून जी मराठी भाषेची चिरफाड झाली आहे ते अतिशय दुर्दैवी। सुळेंचा हल्लाबोल। ज्यानं मराठी शोक प्रस्तावाची प्रिंट लिहून दिली त्या संबंधित व्यक्तीवर कारवाई होणं गरजेचं। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अजय चौधरींची ही मागणी। ठाकरेंचे खासदार ओम बिर्लांना भेटणार। फुटीर खासदारांसंदर्भात आता बाजू मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांचा निरोप। संध्याकाळी 5 वाजता अरविंद सावंत, अनिल देसाई लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार। बीडच्या टाकळीमधील विलास घुले हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन। रमेश घुलेंचा पुरवणी जबाब नोंदवल्यानंतर आता विलास घुलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। बीडच्या केजमधील विलास घुले हत्या प्रकरणामध्ये 9 आरोपींना अटक। बीड पोलिसांच्या विशेष पथकांनी आरोपींना ताब्यात घेतलं। जबाबात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाचं नाव असल्याचं समोर। सौरव सोनवणेंचं यामध्ये नाव असल्याची माहिती। बीडमध्ये विलास घुलेच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी। प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे। पोलिसांच्या तपासाला आमचं सहकार्यच असेल। मुलावर होणाऱ्या आरोपांवर बजरंग सोनवणेंकडून भूमिका स्पष्ट। विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू। बजरंग सोनवणे चौकशीला सामोरे जाण्याला तयार आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। तर विलास घुले हत्या प्रकरणामध्ये बजरंग सोनवणेंचे पुत्र सौरव सोनवणेवर आरोप। तर जातींमध्ये वाद लावणारे राजकारणामध्ये अकार्यक्षम असतात। राजकारणामध्ये स्थानिक पातळीवर काम करावं लागतं। धनंजय मुंडेंनी केलेल्या आरोपांवरून खासदार बजरंग सोनवणे यांची ही प्रतिक्रिया। तुझं वय काय, तू बोलतो किती? आमदार निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। तर आम्ही उद्धव ठाकरेंचा आदर करतो, त्यांनीही आदर राखावा, अन्यथा जशास तसं उत्तर देऊ। निलेश राणेंचा इशारा। स्वार्थासाठी गेले, विकास कामांशी काडी मात्र संबंध नाही। फुटीर 6 खासदारांवर वैभव नाईक यांची जोरदार टीका। तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक फुटीर खासदारांना नाकारतील, वैभव नाईकांची टीका। जालन्यामध्ये ठाकरेंच्या सेनेचं फुटीर खासदारांविरोधात भीक मागो आंदोलन। जिल्हा प्रमुखांसह शहर प्रमुखांनी खोके घेऊन मागितली भीक। तर 6 फुटीर खासदारांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। अहिल्यानगर दौऱ्यामध्ये शरद पवार आणि बाळासाहेब थोरातांचा एकच गाडीतनं प्रवास। प्रवरानगरच्या रयतच्या गांधी विद्यालयाच्या कार्यक्रमामध्ये थोरात पवार एकत्र पोहोचले। पवार थोरात लंकेंचा संगमनेर ते प्रवरानगर असा एकाच गाडीतनं प्रवास पाहायला मिळाला। राज्यात बहुतांश भागामध्ये स्मार्ट मीटर लागले। गुजरातनंतर महाराष्ट्रामध्ये विजेचं बिल कमी। विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली सुरू। 12,415 शासकीय महिला कर्मचारी लाभार्थ्यांकडून वसुली सुरू। पुरुष लाभार्थ्यांकडून सुद्धा रक्कम वसूल करणार। अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। लग्नपत्रिकेवरती लवकरच नवरा नवरीच्या नावापुढे जन्मतारीख लिहावी लागणार। राज्य सरकार लवकरच या संदर्भात नियम लागू करणार। बालविवाह रोखण्यासाठी सरकारकडून आता प्रयत्न। अनेक जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचं प्रमाण चिंताजनक। बारामती शासकीय मेडिकल कॉलेजच्या डीनसह 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली। सुनेत्रा पवारांनी मेडिकल कॉलेजला अचानक दिली होती भेट। अस्वच्छतेवरून सुनेत्रा पवारांनी कर्मचाऱ्यांना झापलं होतं। नंदुरबारमधील काँग्रेसचा अंतर्गत वाद आता पुन्हा चव्हाट्यावर। राजेंद्र गावित यांची आदिवासी काँग्रेस कमिटीच्या प्रदेश महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर लागलेल्या अभिनंदनाच्या बॅनरची चर्चा। बॅनरवर केसी पाडवी यांचा फोटो नसल्यामुळे राजेंद्र गावित यांची नाराजी समोर। मुंबईच्या प्रभादेवी परिसरामध्ये पावसानं पाणी साचलं। प्रभादेवी इथल्या रस्त्यावर पावसाचं पाणी। स्थानिक नगरसेवक निशिकांत शिंदेंनी केली पाहणी। मुंबईच्या सीएसएमटी स्थानकामध्ये रेल्वेच्या इंजिनमध्ये अजगराचं पिल्लू आढळलं।
तर अजगराला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडलं, तर कालच बीकेसी मेट्रो स्थानकामध्ये घोणस हा विषारी साप आढळल्याची घटना घडली होती. रायगडच्या अलिबाग तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं. अलिबागमधील देहेम गावामध्ये पूरसदृश्य परिस्थिती. दरम्यान पुलाच्या अर्धवट कामामुळे पर्यायी रस्ताही वाहून गेला. रायगड जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही या समस्येवर ठोस उपाय नाही. खालापूरजवळ जुन्या मुंबई पुणे हायवेवर दांड फाटा या परिसरामध्ये झाड कोसळलं. झाड पडल्यामुळे वाहनांच्या रांगा तर वाहतूक संथ गतीने सुरू. स्थानिक प्रशासन, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी. नालासोपाऱ्यामध्ये पहिल्याच पावसात जनजीवन विस्कळीत. तुळिंज परिसरामध्ये घरात पाणी साचल्यामुळे रहिवासी हैराण, तर तुळिंज रोड परिसरात नालेसफाई न झाल्यामुळे स्थानिकांचं जनजीवनही विस्कळीत. विरार पश्चिम येथील ग्लोबल सिटी परिसरामध्ये पहिल्याच पावसात मुख्य रस्ते पाण्याखाली. यामुळे वसई विरार महापालिकेच्या नालेसफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह. छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल परिसरामध्ये रस्त्याअभावी नागरिकांच्या मोठ्या गैरसोयी, तर थोड्याशा पावसामुळे संपूर्ण परिसर चिखलमय. वाहन चालकांची स्कूटी 4 ते 5 जणांना उचलून चक्क मुख्य रस्त्यापर्यंत नेऊन जावी लागली आहे. अंधेरी सबवे बाहेरील मॅनहोल उघडे आणि धोकादायक स्थिती. दुर्घटना घडू नये म्हणून उघड्या मॅनहोलला पालिका प्रशासन आणि पोलिसांकडून बॅरिकेडिंग. मुंबईमध्ये मॅनहोल उघडे असतील तर अधिकाऱ्यांवर कारवाई करणार. तात्काळ उपाययोजना न केल्यास अधिकाऱ्यांना 100% निलंबित करणार. महापौर ऋतू तावडेंचा इशारा. मुंबई महानगरपालिकेचं आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सज्ज, तर सीसीटीव्ही आणि दूरध्वनीच्या माध्यमातून मुंबईमध्ये सुरू असलेल्या पावसाच्या स्थितीवर सध्या लक्ष असेल. मुंबईमध्ये पावसाची तुफान बॅटिंग, तर मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये समुद्रात उंच लाटा, तर शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम. सायनमधील किंग सर्कल परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे बेस्टची बस बंद पडली. अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनं सुद्धा बंद पडल्यामुळे नागरिकांचे हाल. मुंबईतील संततधार पावसाचा मध्य रेल्वेच्या सेवेवर परिणाम, तर दादर स्थानकातील रेल्वे स्थानकावर पाणी साचलं. लोकल सेवा सुद्धा काही मिनिटं उशिरानं सुरू. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर सुद्धा परिणाम. माटुंगा रेल्वे स्थानकातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. रेल्वे रुळावरही पाणी. मुंबईतील काही सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं, मात्र आता पाण्याचा निचरा झालाय. हिंदमाता परिसरात आधी कमरे इतकं पाणी साचायचं. महापौर ऋतू तावडेंची माहिती. ठाणे महानगरपालिकेच्या परिसरामध्ये झाड एका हॉटेलवर कोसळलं. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून हे झाड बाजूला करण्यास आता सुरुवात. संततधार पावसामुळे नालासोपाऱ्यातील तुळिंज पोलीस ठाण्यामध्ये पाणी, तर पोलीस ठाण्यासमोरील मुख्य रस्त्यावर आणि ठाण्यामध्ये 2 फुटांपर्यंत पाणी. पोलीस ठाण्यातील कामकाजावर याचा परिणाम. वसई विरारमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या बाजूला धोकादायक झाडं कोसळली, तर वसई विरार महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांची छाटणी करणं गरजेचं होतं, मात्र पालिकेनं ही धोकादायक झाडं तशीच ठेवल्यामुळे झाडं कोलमडून पडली आहेत. वसई पश्चिमच्या शनी मंदिर परिसरामध्ये नारळाचं झाड कोसळलंय. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन हे झाड कापून बाजूला केलंय. दरम्यान यामध्ये सुदैवानं कोणालाही दुखापत नाही. मुंबईतील मुसळधार पावसामुळे कुर्ला आणि सायन परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं. कुर्ला ते चुनाभट्टी मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. दादर परिसरात पावसाची संततधार. छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये तरुणांनी पावसात क्रिकेट आणि फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटलाय. वसई विरार आणि नालासोपाऱ्यामधील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूकही विस्कळीत. आचोले आणि संतोषनगरच्या सखल भागांमध्ये पाणीच पाणी. नवी मुंबईमध्ये पावसामुळे कोपरखेरणे आणि तुर्भे दरम्यान रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेली आहे. खडी वाहून गेल्यामुळे काही काळ हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. लोणावळ्यात अखेर पावसाची दमदार हजेरी, तर गेल्या 24 तासात तब्बल 94 मिलीमीटर पावसाची नोंद. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या पुनरागमनामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्येही समाधानाचं वातावरण. कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी. पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम होत असल्यामुळे प्रवाशांचे हाल. कल्याणवरून सकाळी 8:33 सुटणारी लोकल रोजच उशिरा येत असल्यामुळे प्रवाशांची तक्रार. मुंबईतील मुसळधार पावसामुळे बांद्रा रिक्लेमेशन या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, तर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावलाय. नागरिकांकडून आता गैरसोयीचा सामना. मुसळधार पावसामुळे दादरमधील टीटी सर्कल परिसरातही पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम. दादरहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
रत्नागिरीसाठी पावसाचा येलो अलर्ट, तर गेल्या 24 तासात 99.71 मिलीमीटर पावसाची नोंद. दापोली तालुक्यामध्ये 133 मिलीमीटर पाऊस, तर पुढचे 3 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा. नवी मुंबईमध्ये रात्रभरापासून मुसळधार पाऊस. वाशीच्या एपीएमसी मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचलं. पाणी साचल्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांचे मोठे हाल. जालन्यातील भोकरदनच्या मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांचं ठिय्या आंदोलन. नगर परिषद आणि बांधकाम विभागाचं दुर्लक्ष असल्याचा नागरिकांचा आरोप. अडचणींचा सामना करावा लागत असल्यानं नागरिकांचा संताप. मुसळधार पावसाचा पेणमधील गणेश मूर्ती कारखान्यांना फटका. पहिल्याच पावसात कारखान्यामध्ये पाणी शिरल्यामुळे गणेश मूर्त्या भिजल्यात. पेणच्या कळवा गावामध्ये नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडल्यामुळे हा परिणाम. नंदुरबार शहरासह परिसरात पावसाची हजेरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा. शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा. जळगावच्या अंमळनेरमध्ये पावसाची हजेरी. शहरामध्ये पावसामुळे नाल्यांमधील पाणी रस्त्यावर. प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात सुद्धा पाण्याचे डबके. सिंधुदुर्गच्या कुडाळसह सावंतवाडी तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. हवामान विभागाकडून या जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट, तर नागरिकांनीही सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन. एल निनोचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सज्ज. खरीप हंगामासाठी विशेष आपत्कालीन कृषी योजना तयार. देशातील आता 111 जिल्ह्यांमध्ये सिंचनाचं प्रमाण 25% कमी. पावसाचा जोर 2 जुलैपर्यंत कमी राहण्याचाच अंदाज. राम मंदिर देणगी घोटाळ्यामध्ये धर्मरक्षक म्हणून आवाज उठवाल यात शंका नाही. शिवाजी महाराजांबद्दल बोललेल्या बागेश्वर बाबा छिंदम कोश्यारी यांचं तुम्ही तोंड काळं कराल ही आम्हाला अपेक्षा आहे. पुण्यामध्ये संग्राम भंडारे यांच्या खोचक टीका करणारे त्यांचे बॅनर लागलेत. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठीची निवडणूक पुढील आठवड्यामध्ये होण्याची शक्यता. विधान परिषदेचे उपसभापती पद शिंदेंच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता. विधान परिषद उपसभापतीपदी पुन्हा एकदा नीलम गोऱ्हे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता. अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये भर पावसात सुद्धा खासदार निलेश लंकेंचं आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी खासदार लंकेंचं पारनेर तहसील कार्यालयासमोर आंदोलन. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी.